करण्याचा प्रयत्न करतात। रामकृष्ण हरी। तर शैव आणि वैष्णवांचा अनोखा संगम, अलौकिक संगम आज जेजुरीमध्ये पाहायला मिळणार आहे। जेव्हा पालखी, ज्ञानोबांची पालखी जेजुरी नगरीत येईल तेव्हा वारी सोहळ्यातला असा प्रत्येक दिवस, प्रत्येक टप्पा, प्रत्येक मुक्काम अगदी महत्त्वाचा असतो। आजच्या दिवसाची महती सांगतोय आपला छोटा वारकरी, ऐकूयात। रामकृष्ण हरी। भांडगाव म्हटलं की वारकऱ्यांच्या मनात सर्वप्रथम आठवतं प्रेमाने वाढलं जाणारं पिठलं भाकरीचं महाप्रसाद। या गावात वर्षानुवर्षे एक सुंदर परंपरा जपली जाते। पालखी सोहळा भांडगावात पोहोचला की संपूर्ण गाव सेवेत रमून जातं। गावातील घराघरांतून लागभर बाजरीच्या भाकऱ्या बनवल्या जातात आणि सोबत तयार होतं खमंग चविष्ट पिठलं। हा फक्त स्वयंपाक नसतो, ही असते सेवा, ही असते भक्ती, ही असते वारकऱ्यांप्रती प्रेमाची अभिव्यक्ती। विसाव्याच्या ठिकाणी हजारो लाखो वारकरी भाविकांना हे अस्सल ग्रामीण चवीचं पिठलं भाकरी महाप्रसाद म्हणून मोठ्या प्रेमाने दिलं जातं। वारी आपल्याला फक्त चालायला शिकवत नाही, वारी आपल्याला वाटायला शिकवते, सेवा करायला शिकवते आणि प्रेमाने जोडायला शिकवते। म्हणतो छोटा वारकरी, बोला रामकृष्ण हरी। आपल्या साऱ्यांनाच खरं तर आषाढी वारीचे वेध लागले।